मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. आपल्याला नमस्कार. समान संच म्हणजे काय तर हे समजावून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी ते एक उदाहरण घेतोय. समजा ए हा एक संच दिलेला आहे आणि या संचामध्ये घटक आहेत 2, 3 आणि 5. दुसरा बी हा एक संच दिलेला आहे. बी या संचामध्ये घटक आहेत 3, 2, 5 असे आहेत. आता इथे जर पाहिलं, निरीक्षण केलं तर ए संचातले सर्व घटक संच बी मध्ये आहेत आणि बी संचातले सर्व घटक संच ए मध्ये आहेत. फक्त क्रम बदललेला आहे पहा. क्रम बदलला तरी चालतो. आपण पाहिलेलं आहे संच लिहिण्याच्या पद्धतीमध्ये, यादी पद्धतीमध्ये. ओके. तर इथे ए संचातील सर्व घटक संच बी मध्ये आहेत आणि बी संचातील सर्व घटक संच ए मध्ये आहेत. तर अशा वेळी या दोन संचांना समान संच असे म्हणतात. म्हणजे ए आणि बी हे समान संच आहेत आणि हे चिन्हात लिहिताना ए बरोबर बी असं लिहितात. चिन्हात लिहिताना ए बरोबर बी असं लिहितात. ओके. हा, व्याख्या बघा परत एकदा. संच ए मधील सर्व घटक संच बी मध्ये असतील आणि बी मधील सर्व घटक संच ए मध्ये असतील तर ए व बी हे समान संच आहेत असे म्हणतात आणि ते चिन्हात ए बरोबर बी असे लिहितात. आणि याचं वाचन करताना ए बरोबर बी किंवा ए आणि बी हे समान संच आहेत असं करतात. किंवा व्याख्या अशी देता येते, दोन संचामध्ये नेमके तेच ते घटक असतील तर त्या दोन संचांना समान संच असे म्हणतात. ओके. हा, तर आता आणखीन आपल्याला याच्यामधलं उदाहरण पाहता येईल. तर ही उदाहरणं पाहण्यासाठी आपल्याला गुणधर्म पद्धतीचं देखील उदाहरण आपल्याला इथे घेता येईल. समजा पी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हे टी या शब्दातील अक्षर आहे. टी शब्दातील अक्षर, टी शब्दातील अक्षर आहे. टी शब्दातील अक्षर आहे. ओके. आणि आता दुसरा एक संच आहे क्यू. संच आहे क्यू. क्यू हा अशा वायचा संच आहे की वाय हे ईट या शब्दातील अक्षर आहे. ईट या शब्दातील अक्षर आहे. आता तुम्ही याचं ऑब्झर्वेशन करा आणि हे संच यादी पद्धतीने लिहायचे. काय करायचं आहे? यादी पद्धतीने लिहायचे. यादी पद्धतीने लिहिल्यानंतर आपल्याला त्यातले घटक कळतील कोणते कोणते आहेत ते. ओके. हा, आता हे दोन्ही संच जर आपण यादी पद्धतीने लिहिले तर काय होतील पहा. तर पी या संचामध्ये कोणकोणते घटक येतील? अक्षरांचा संच आहे त्यामुळे टी येईल, ई आणि ए येईल. त्याच्यानंतर क्यू जर संच लिहिला तर त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात बघा. ईट या शब्दातील अक्षर आहे म्हणजेच ई, ए आणि टी. आता हे दोन्ही संच जर पाहिलं, निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की दोन्ही संचामध्ये नेमके तेच ते घटक आहेत पहा. दोन्ही संचामध्ये नेमके तेच ते घटक आहेत आणि म्हणून हे दोन संच समान संच आहेत. म्हणून इथे आपल्याला सांगता येईल पी बरोबर क्यू. पी आणि क्यू हे समान संच आहेत. अशा पद्धतीने आपल्याला समान संच म्हणजे काय हे समजलं का? पहा. आता याच्यावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. जस्ट अ मिनिट. सराव संच 1.2
मधील पहिलं उदाहरण आहे, खालीलपैकी कोणते संच समान संच आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. इथे आपल्याला ए, बी आणि सी हे 3 संच गुणधर्म पद्धतीने दिलेले आहेत. आता हे समान संच आहेत की नाही ओळखायचं जर असेल तर आपल्याला माहिती आहे की या सर्व संचातील घटक नेमके तेच ते जर असतील तर ते संच समान संच असतात. मग त्यासाठी आपल्याला इथे गुणधर्म पद्धतीमध्ये कळत नाहीत घटक कोणते आहेत आणि काय आहेत, कसं कळणार नाही, गुणधर्म असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि म्हणून आपल्याला हे दिलेले संच जे आहेत तर ते आपल्याला यादी पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण दिलेले संच आहेत ते यादी पद्धतीने लिहायला पाहिजे. प्रथम दिलेले संच यादी पद्धतीने लिहू. यादी पद्धतीने लिहू. आता यादी पद्धतीने कसे लिहायचे आहेत पहा. तर सुरुवातीला पहा, ए हा संच लिहायचा असेल तर याच्यामध्ये समीकरण दिलेलं आहे आणि ते आपल्याला सोडवायचं असतं. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे पहा. तर इथे सुरुवातीला समीकरण लिहून घेतो. 3x - 1 बरोबर 2 दिलेलं आहे. सोडवून x ची किंमत काढूया. म्हणजे आपल्याला इथे x म्हणजेच आपल्याला ए संचातील घटक इथे मिळतील. हे 1 इथे वजा आहे, तिकडे गेले की या बाजूला अधिक होतील. म्हणून 3x बरोबर हे 1 वजा आहे, तिकडे आले की ते अधिक होतील. म्हणजेच आपल्याला 2 आणि 1 3 होतील. त्याच्यानंतर पुन्हा x ची किंमत हे 3 इथं गुणिले आहे, तिकडे आले की भागिले होणार. 3 एके 3 म्हणजे x मध्ये x ची किंमत आपल्याला 1 मिळाली. म्हणजे ए या संचामध्ये 1 हीच संख्या आहे, एक घटक. त्याच्यामुळे यादी पद्धतीने लिहिला तर ए बरोबर 1 ही एकच संख्या असणारा आपल्याला संच मिळेल. आता दुसरं पहा. दुसरा संच बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे पण एक्स मूळही नाही व संयुक्तही नाही. म्हणजे एक्स ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी नैसर्गिक संख्या म्हणजे 1 असते. बघा, मूळही नाही व संयुक्तही नाही अशी नैसर्गिक संख्या बरोबर 1च आहे. त्याच्यामुळे बी हा संच जर यादी पद्धतीने लिहिला तर त्याच्यामध्ये 1 हा एकमेव घटक आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. आता तिसरा सी हा संच लिहायचा आहे. सी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा एनचा घटक आहे आणि एक्स हे 2 पेक्षा लहान आहे. म्हणजेच एक्स ही नैसर्गिक संख्या असून 2 पेक्षा लहान आहे. म्हणजेच 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आपल्याला लिहायची आहे. नैसर्गिक संख्या 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या 1 ही एकमेव मिळते आपल्याला. आणि म्हणून सी या संच आपण यादी पद्धतीने लिहिला तर त्याच्यामध्ये एकमेव 1 हा घटक मिळतो. आता इथे संच ए मिळालेला आहे यादी पद्धतीने, इथे संच बी मिळालेला आहे यादी पद्धतीने आणि इथे संच सी मिळालेला आहे यादी पद्धतीने. ओके. आता हे आपल्याला यादी पद्धतीने संच लिहिलेले आहेत. या तिन्ही संचामध्ये घटक कसे आहेत त्याचा ऑब्झर्वेशन करा म्हणजे आपल्या लक्षात येईल. ए, बी व सी या तिन्ही संचात नेमके तेच ते घटक आहेत. म्हणजे एकटा एकच आहे, लक्षात ठेवा. नेमके
तेच ते घटक आहेत आणि म्हणून ए, बी व सी हे समान संच आहेत, समान संच आहेत. तर अशा पद्धतीने ते समान संच आहेत की नाहीत तर हे आपल्याला इथे शोधायचं आहे. ओके, तर हे गुणधर्म पद्धतीने दिल्यामुळे आपल्याला ते यादी पद्धतीने लिहिल्याशिवाय आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येत नाही, हे लक्षात घ्या. तिन्ही संचामध्ये एकमेव एक हाच घटक मिळालेला आहे. तर हे कारण असं प्रत्येक वेळी प्रत्येक उदाहरणासाठी असंच तुम्ही लिहू शकता, म्हणून हे दिलेलं आहे. ओके. तर आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न पाहायचा आहे. दुसरा प्रश्न पहा. ए व बी समान संच आहेत का ते सकारण लिहा म्हटलेलं आहे. ओके, ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या आणि बी हा इथे दिलेला आहे, गुणधर्म पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे हे दोन्हीही संच आपल्याला यादी पद्धतीने सुरुवातीला लिहावे लागतील. यादी पद्धतीने लिहिल्याशिवाय आपल्याला हे समान संच आहेत की नाहीत ते आपल्याला लिहिता येत नाही. प्रथम ए व बी हे संच यादी पद्धतीने लिहू. आता यादी पद्धतीने कसे लिहायचे आहेत पहा. तर इथे सम असलेली मूळ संख्या एकमेव 2 आहे, लक्षात ठेवा. सम असलेली मूळ संख्या बरोबर 2 ही एकमेव असते, लक्षात ठेवा. ओके. आणि म्हणून ए हा संच यादी पद्धतीने जर लिहिला तर त्याच्यामध्ये 2 हा एकमेव एकच घटक येतो. 2 हा एकमेव एकच घटक येतो. हा यादी पद्धतीने लिहिला म्हणून याला आपण क्रमांक दिला 1. आता दुसरा संच पहा. बी हा अशा एक्सचा संच आहे की 7x - 1 बरोबर 13. म्हणजे इथे आपल्याला x ची किंमत काढायला पाहिजे आणि मग बी संचातील घटक कोणते आहेत ते शोधायचे आहेत. तर अशा वेळी आपल्याला हे समीकरण सोडवावं लागतं आणि म्हणून इथे 7x - 1 बरोबर 13 हे समीकरण लिहून घ्यायचं. हे 1 इथे वजा आहेत, या बाजूला आले की ते अधिक होणार आणि म्हणून 7x बरोबर हे 1 इकडे अधिक झाले, 13 अधिक 1 14 डायरेक्ट लिहायचे आहेत. त्याच्यानंतर x ची किंमत काढायची आहे आणि म्हणून हे 7 इथं गुणिले आहेत, या बाजूला आले की भागिले होणार. 7 दोन्ही 14 असं डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. तर आपल्याला इथे पण 2 मिळालेलं आहे समीकरण सोडवल्यानंतर आणि म्हणून बी या संचामध्ये 2 हा एकमेव घटक येतो, लक्षात ठेवा. x ची किंमत 2च मिळाली आणि म्हणून बी या संचामध्ये 2 हा एकमेव घटक मिळतो. ओके. आणि म्हणून आपण इथे बी हा संच यादी पद्धतीने लिहिलेला आहे. आता इथे 1 आणि 2 विधान पहा. विधान 1 व 2 वरून दोन्ही संचामध्ये नेमके तेच ते घटक आहेत. दोन्ही संचामध्ये नेमके तेच ते घटक आहेत. आणि म्हणून ए व बी हे समान संच आहे. ए व बी हे समान संच आहेत. तर हे असं आपल्याला उत्तर लिहायचं आहे किंवा इथे ए बरोबर बी लिहिलं तरी चालतं. ओके. तर हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर हे कारण लिहायचं. दोन्ही संचामध्ये नेमके तेच ते घटक आहेत किंवा दोन्ही संचामध्ये सारखेच घटक आहेत असं लिहायचं कारण. ओके.
तर हा झाला दुसरा प्रश्न. इथे तिसरा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. रिक्त संच म्हणजे रिकामा संच. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो तर त्या संचाला रिक्त संच असे म्हणतात. ओके. आता हे दिलेले आहेत, तिन्ही संच गुणधर्म पद्धतीने दिलेले आहेत, तर ते आपल्याला यादी पद्धतीने लिहावे लागतील. तर यादी पद्धतीने कसे लिहायचे आहेत बघा. तर सुरुवातीचा ए हा अशा एचा संच आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता पहिली नैसर्गिक संख्या 1 आहे, त्यामुळे शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या नाही, हे लक्षात घ्या. शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या नाही, आणि म्हणून ए या संचामध्ये एकही घटक येत नाही. पहा, म्हणजे रिकामाच संच येणार, आणि म्हणून ए रिक्त संच आहे. रिक्त संच आहे. आता दुसरं उदाहरण पहा. बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स वर्ग बरोबर 0. आता इथे आपल्याला गुणधर्म पद्धतीने दिलेल्या यादी पद्धतीने लिहायचं आहे, म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे. इथे कशी काढायची, तर हे समीकरण लिहून घेतलं, एक्स वर्ग बरोबर 0. आता इथे वर्गमूळ घ्यायचं आहे. एक्स बरोबर, आपण असं उदाहरण सोडवलेल्या उदाहरणामध्ये सोडवलं होतं, एक्स वर्ग बरोबर 100 होतं, आणि वर्गमूळ काढल्यानंतर अधिक 10 वजा 10 आलं होतं. मात्र इथे शून्याचं वर्गमूळ घेताना अधिक वजा घ्यायचं नाही, कारण शून्य ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही, त्याच्यामुळे एक्स ची किंमत 0 येते, लक्षात ठेवा. इथे आपण वर्गमूळ घेऊन असं लिहू, वर्गमूळ घेऊन. म्हणजेच बी हा संच जर लिहिला तर त्याच्यामध्ये 0 हा घटक आहे. 0 आहे, पण तो घटक आहे, लक्षात ठेवा. इथे घटकच नाही, म्हणून हा रिक्त संच आहे. पण इथे 0 हा घटक आहे, आणि म्हणून हा रिक्त संच नाही. म्हणून बी रिक्त संच नाही असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पहा. तर तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला इथे गुणधर्म पद्धतीने कसा दिलेला आहे पहा. सी हा अशा एक्सचा संच आहे की 5x वजा 2 बरोबर 0, आणि ए ही नैसर्गिक संख्या आहे, आणि त्याच्यामुळे हे सोडवायचं, एक्स ची किंमत काढायची, आणि ती नैसर्गिक संख्या आहे की नाही ते पाहावं लागेल. सुरुवातीला मी इथे समीकरण लिहून घेतो, 5x वजा 2 बरोबर 0. आता हे 2 इथे वजा आहेत, त्या बाजूला गेले की अधिक होतील, म्हणजेच 5x बरोबर 2. आता हे 5 इथं गुणिले आहे, तिकडे आले की भागिले होणार. x ची किंमत काढायची आहे, म्हणून x बरोबर 2/5 बरोबर. पण इथे काय अट दिलेले आहे, परंतु x हा n चा घटक आहे असं सांगितलेलं आहे, आणि म्हणून सी या संचामध्ये एकही घटक येणार नाही. लक्षात येते का? आणि म्हणून इथे सी हा रिकामा संच लिहायचा आहे, आणि म्हणून सी रिक्त संच आहे. रिक्त संच आहे. तर अशा पद्धतीने आपण रिक्त संच आहे की नाही हे असं सकारण लिहायचं आहे. खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा. तर शांत संच म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येते, म्हणजेच मर्यादित असते, तर त्या संचाला शांत संच असे म्हणतात. आणि ज्या संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येत नाही,
म्हणजेच अमर्याद असते तर त्या संचाला अनंत संच असे म्हणतात. आता आपल्याला शांत संच की अनंत संच लिहायचा आहे. मात्र आता इथे दिलेले संच हे गुणधर्म पद्धतीने आहेत आणि ते आपल्याला यादी पद्धतीने इथे लिहावे लागतील. काही संच गुणधर्म पद्धतीने दिलेले आहेत, ते यादी पद्धतीने लिहावे लागतील आणि मग आपल्याला उत्तर लिहावं लागेल. तर इथे पहिला संच पहा. ए हा अशा एक्सचा संच आहे की 1 से 10 पेक्षा लहान आहेत आणि 1 ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजेच 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा संच ए लिहायचा आहे आपल्याला. ओके, पहा मग 10 पेक्षा लहान अशा आपल्याला नैसर्गिक संख्या लिहायच्या आहेत. 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या म्हणजे जिथे नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, त्यामुळं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 10 पेक्षा लहान लिहायचे आहेत. आता याच्यातील घटक आपल्याला मोजता येतात. घटकांची संख्या मोजता येते हे लक्षात ठेवा, किंवा घटक मर्यादित आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून ए हा शांत संच आहे. ए हा शांत संच आहे. इथे फार तर आपण इथे लिहू शकतो हा संच ए हा संच आपण इथे यादी पद्धतीने लिहिलेला आहे. यादी पद्धती. आणि इथेही कारण लिहू शकता. तर ए या संचातील घटक मोजता येतात किंवा मर्यादित आहेत. घटक मर्यादित आहेत असं आपण कारण लिहू शकतो. घटक मर्यादित आहेत किंवा मोजता येतात. तर आता दुसरं उदाहरण पहा. बी हा अशा वायचा संच आहे की वाय हे -1 पेक्षा लहान आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. वाय ही काय आहे? पूर्णांक संख्या आहे. आता आपल्याला पूर्णांक संख्या माहिती आहेत. पूर्णांक संख्या 0, 1, 2, 3 अशा अनंत आहेत आणि डाव्या बाजूला -1, -2, -3 अशा अनंत आहेत. आता -1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या म्हणजेच -2, -3, -4 अशा असंख्य येणार. म्हणजे हा जर आपण गुणधर्म पद्धतीने लिहिला, यादी पद्धतीने लिहिला, तर त्याच्यामध्ये घटक कोणते येणार पहा. -1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या, -2, -3, -4, -5 अशा असंख्य येणार आहेत. बरोबर. आणि म्हणून ते पण म्हणून लिहायचं आहे. बी हा अनंत संच आहे कारण याच्यातले घटक मोजता येत नाहीत किंवा अमर्याद आहेत. बी या संचातील घटक कसे आहेत? अमर्याद आहेत आणि म्हणून बी हा अनंत संच आहे. ओके. तिसरा प्रश्न पहा. सी तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. विद्यार्थी किती असो, कमी असो, जास्त असो, तर ते आपल्याला मोजता येतात किंवा मर्यादित असतात आणि म्हणून हा संच देखील शांत संच आहे. सी या संचातील घटक मर्यादित आहेत. मोजता येतात आणि म्हणून सी हा शांत संच आहे. शांत संच आहे. ओके. सी हा शांत संच आहे. त्याच्यानंतर हा झाला तिसरा. चौथा प्रश्न पहा. चौथा प्रश्न. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. रहिवाशी किती असो
तर ते शेवटी मोजता येतात. म्हणजेच घटक मर्यादित आहेत हे लक्षात ठेवा. या संचातील घटक मर्यादित आहेत आणि म्हणून हा शांत संच आहे. शांत संच आहे. आता बघा, प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. प्रयोगशाळेत किती उपकरणं आहेत? जास्त असतील, पण ते मर्यादितच असतात शेवटी. आणि त्याच्यामुळे इथं पण कारण तसंच लिहायचं आहे. या संचातील घटक मोजता येतात किंवा मर्यादित आहेत. मर्यादित आहेत आणि म्हणून दिलेला संच शांत संच आहे. आता पूर्ण संख्या संच पहा. आता पूर्ण संख्या संच 6वं उदाहरण आहे. आता पूर्ण संख्यांचा संच म्हणजे कोणता? जो आपण W या अक्षराने दाखवतो. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात? तर नैसर्गिक संख्यामध्ये 0 घटक वाढवायचा आहे. 0, 1, 2, 3 अशा अनंत संख्या येतात. साहजिकच आहे, याच्यातल्या घटकांची संख्या मोजता येत नाही, अमर्यादित आहेत आणि म्हणून हा अनंत संच आहे. आणि परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्या देखील असंख्य आहेत. लक्षात आलं का? परिमेय संख्या असंख्य आहेत म्हणून याच्यातील घटकांची संख्या अमर्याद आहेत किंवा घटकांची संख्या मोजता येत नाही आणि म्हणून हा अनंत संच आहे. आपल्याला परिमेय संख्यांचा संच गुणधर्म पद्धतीने लिहिता येतो, यादी पद्धतीने लिहिता येत नाही. तर आपण तो पाहिलेला आहे, पण इथे लिहायची गरज नाही. फक्त एवढंच लिहायचं आहे, परिमेय संख्या असंख्य आहेत किंवा अमर्याद आहेत किंवा मोजता येत नाहीत आणि म्हणून हा अनंत संच आहे. तर इथे आपला सराव संच 1.2 पूर्ण झालेला. व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.